काट्या करणार. अहो अक्षरशः खाली पाडण्यापर्यंत तुम्ही आमच्यावरती तुमची ताकद वापरताय. गुन्हेगारी शहरामध्ये वाढली आहे. राज्यामध्ये परप्रांतीय गुन्हेगार तुम्हाला धरायला यूपीमध्ये बिहारमध्ये जावं लागतं. तिकडे तुमची शक्ती कमी पडते. परंतु मराठी माणसाला दडपण्यासाठी तुम्ही पूर्ण ताकदीने उतरता. आज तुम्ही काय दडपशाही वापरली आहे. तुम्ही भाईंदर पश्चिमेचा रस्ता लोकांना येण्यासाठी बंद केला. इकडे भाईंदर पूर्वेकडून लोकांना येऊ दिलं नाही. आंदोलनामध्ये जे 10 वाजता आले त्यांना कोंडून ठेवलं. तेवढेच लोक आहेत इकडे. तुम्ही लोकांना आंदोलनामध्ये येऊ दिलं नाहीये. आज जवळपास 80 वर्ष देशाला स्वातंत्र्य होण्याची वेळ आलेली आहे. आपण पारतंत्र्यामध्ये आहोत का? दरवेळी दडपशाही. माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला राज्यघटनेने अधिकार दिलाय मोर्चा आंदोलन करायचा, आमची भूमिका मांडण्याची. आज या नरेंद्र मेहताने आमच्या नाकावर टिचून, मराठी माणसाच्या नाकावर टिचून, मी तर म्हणेन माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून त्यांनी अमराठी महापौर दिला. कारण त्याला असं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की या मुंबई सारख्या शहरांमध्ये आणि मीरा भाईंदर म्हणजे सगळ्या शहरामध्ये मराठी हिंदूच महापौर होईल. नरेंद्र मेहतानी मात्र यांचं ऐकलं नाहीये. आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहण्याची गोष्ट आहे. अमराठी महापौर आम्ही या पालिकेच्या सभागृहात बसू देणार नाही. हे आंदोलन दरवेळीच उग्र होईल, एवढं मात्र लक्षात घ्या. याच्या पुढची भूमिका आमची तीव्र असेल. आज यांनी आम्हाला बॅरिकेड लावून कोंडलेलं आहे, परंतु किती वेळा कोंडणार, किती दिवस कोंडणार आणि कोणत्या कोणत्या लोकांना कोंडणार आणि कोणत्या कोणत्या शहरात कोंडणार आहे हे लक्षात घ्या. कर्नाटकमध्ये मोरे नावाचे महापौर झाले होते. मोरे तर या कन्नड रक्षक वेदिकेच्या म्हणजे तिकडच्या कानडी संघटनेने त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. इकडे पण अमराठी महापौर बसवलाय. मराठी माणूस काय करू शकतो ही प्रचिती भविष्यामध्ये तुम्हाला येईल. स्त्री आणि पुरुष हा आम्ही भेद करत नाहीत. घटनेने सगळ्यांना अधिकार दिले. त्या जरी आरक्षण स्त्रीचं असलं तरी ते पीठासीन अधिकारी आहेत, प्रथम नागरिक आहेत, त्या सर्वांचे आहेत. परंतु या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल 46 मराठी नगरसेवक निवडून आले, त्यांनी महापौर नाही निवडले. एक पपेट आणून नरेंद्र मेहतानी बसवलेत आणि सांगितलं यांना मतदान करा, हे तुमचे महापौर असं ठरवलं गेलंय. या मीरा भाईंदरमध्ये मराठीशाही चालेल, एकाधिकारशाही चालणार नाही, घराणेशाही चालणार नाही. एवढं मात्र नक्की. आमच्या 7 मराठी भगिनी आहेत, त्याच्यापैकी एक नगरसेवक जे आहेत त्या महापौर कराव्यात. आम्ही तुमचं फटाके वाजून या ठिकाणी स्वागत करू. वाटल्यास तुमची आम्ही बहुसंख्येने एक भावी रॅली काढू, एवढं मात्र या ठिकाणी सांगू. पत्रकार या ठिकाणी काही हिंदी भाषिक होते, त्यामध्ये त्यांचा काही संवाद झाला असेल, हरकत नाही. मी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दरवेळेस सांगत असतो की माननीय महासंचालक, महानिरीक्षक आणि स्वतः मराठी भाषा मंत्री आमचे सामंत साहेब यांचे आदेश आहेत की सगळा कारभार आणि तुमची संवादी भूमिका मराठी असली पाहिजे. त्यामुळे ते याच्या पुढे लक्षात घेतील, एवढं मात्र खात्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.